मंडळी, तर सफर विथ जीवन चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज अंगारकी संकष्टी आहे. तर अंगारकी संकष्टी निमित्त आम्ही आज दर्शनाला आलो आहे पूर्वी गावामध्ये. तर आज बोटीने जाणार आहोत, कारण ते मंदिर आहे ना मध्यभागी आहे समुद्राच्या. तर तिथपर्यंत आपण बोटीने जाणार आहोत. तर आपल्यासोबत गणेश मित्र आलेला आहे, तो रांगेमध्ये उभा आहे. तर तिथलं वातावरण बघा कसं पूर्ण गाव टाईपचं आहे, पूर्ण गावचं वातावरण आहे. तर इथे पुढे रांगा लागलेल्या आहेत, अजून पाणी भरलं नाही. पाणी भरल्याच्या नंतर त्या बोटा वगैरे सुटतील. तर बघा किती इथं गर्दी आहे दर्शनाला रांगेत जरासाठी. आता पाणी सुकलेलं आहे, पाण्याला भरती आलेली आहे. ते पाणी भरायला थोडा वेळ लागेल, अर्धा एक तास तरी जाईल. चप्पल इथंच लावायचं आहे. आजी पाण्याला भरती कधी येईल? किती टाइम लागेल पाणी भरायला? अर्धा तास नक्की ना? किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे, म्हणजे जुनं किती मंदिर? बरेच वर्ष मला पण माहिती नव्हता जुना होता तो, पण तो लाट येऊन तो झुकला, त्याच्यावर परत बनवला. आता परत नवीन बनवलाय ना? परत बनवला तर तो पण असा कोसळला. अच्छा, हा बरोबर. खडक आहे ना खडकाला. हा तिसरा बनवला. मी होडी दिली ना, तो माहिती असेल ना, महेंद्र घरवाला पुढारी, त्यांनी कॉम्पिटिशन लावून आता परत मला हे बी सगळं खालीच केलं. आता येईल बघा खूप संकष्टीला गर्दीच असते ना, भरपूर गर्दी आहे बघा. अच्छा, बरं झालं कोणाला भेटते. बरोबर. सर्व बोटा जातात तिकडे की एकच बोटी असेल? आमचे लोकच ते समुद्रात झालो, सगळे लोकच आमचं समुद्रात. आता आमचा पोटच ना त्याच्यावर. बरोबर. आता ज्याने मंदिर बनवलंय ना तो आला झाली त्या पोटी. आमचे प्रत्येकाचे आमची पण बोट आहे, प्रत्येकाच्या बोटी. ते 2-2, 3-3 लाखाच्या बोटी आहेतच प्रत्येकाच्या. आणि धंदा पण आमचा 40 लाखाचा धंदा केला, 40,000 प्रत्येकाचा धंदा प्रत्येकाचा. आमच्या गावात होळी बोट आमचं त्याच्यावर या कसल्या बोटी तिकडे का तुम्ही असे चालत तरी चालेल, कारण आपल्या गाववाले आजी आहे तिकडे. तिथं तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आजीने बघा आपल्याला पूर्ण सर्व माहिती सांगितलेली आहे. मोदक वगैरे, हार वगैरे, फुलं वगैरे सर्व भेटतील इकडं. तर गणेश मेंदरकर, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? बघू पुढचा आपण प्रवास करणार आहोत, अजून मजा येईल बोटीतून जाताना आपल्याला. आपण बोटीने गेलेलो आहोत, पण अजून आपल्यासाठी काही नवीन नाही बोटीने जायचं. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार किती एन्जॉयमेंट असणार बोटीने जायचा. आजी, बोटीने जायचं असेल तर मग कसं काय, ते तिकीट वगैरे करायला लागतं? तिकीट अजूनपर्यंत नाही तिकीट घेतला. अच्छा, आता याच्यानंतर नाही सांगता येत, नाही तर मी बरोबर. फुकट घेतात. अजूनपर्यंत फुकटच घेतात. अच्छा, जाऊन येऊन फुकट आहे. आणि तुम्हाला जर कधी जायचं असला तर 500 रुपये घेतात जाऊन येऊन. असं फक्त संकष्टी वगैरे असेल तर मग असं घेऊन जातात ना? इतर दिवशी जर तुम्हाला जायचं असेल घेतात ते. अच्छा, बरोबर. आणि मोवा गावात ना 1000 रुपये घेतात इथे जाऊन येऊन. अंबुजा कंपनी आहे ना, तिथून इथे येऊन आणि जायचं. तर मित्रांनो, पूर्ण हे गावचं वातावरण आहे. गावी पण आमच्या सेम असंच वातावरण असतं, पूर्ण शांत. आजी, गावाचं नाव काय? मोरावे. आम्ही पण कोलीच आहोत. कोली आहो आम्ही. रायगड नाही, रायगड या साईडला, रत्नागिरी तिकडे. देगीला माहिती आहे? मसला, श्रीवर्धन. 7.5 वर्ष. काय म्हणता? तुम्ही कुठली पण माहिती करा. दिगटची आगरदादा मुरुड, त्या साईडला श्रीवर्धन माहिती काय तुम्हाला पाहिजे. 7.5 वर्ष काढले आम्ही दिघीला. नाही, आगरदांडाला जायचं. अच्छा. तर मित्रांनो, आजी आपल्या गावामधलीच निघालेली आहे. तुम्ही कासगा बोलता ना? कासगा, घोटलं, चिंबोरी. 7.5 वर्ष होतो पुढे आम्ही मोती काढायचं. मोती काढायची.
चिंबोऱ्या ना मामी काही पहिलं तुम्ही तिथं जात काय 7.5 वर्ष होतो मी तुमचं गाव कुठलं इथलं का आम्ही फक्त मोराळीचा आणि देव पण मोराळीचाच येतो. आधी यायच्या पूर्वी एवढी गर्दी नव्हती, आता अर्ध्या तासात तर तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे. तर अजून पाणी भरलेलं नाही आहे, पाण्याला भरती चालू आहे. थोड्याच वेळात पूर्वी अर्धा तास तरी जाईल पाणी भरायला. तर मित्रा काय बोलतोस तू? तुम्ही पाहू शकता भाविक भक्तांची दर्शनाची रांगा लागलेली आहेत. मोराळे गावामध्ये आहोत आपण. मोराळे गावातून तर मित्रांनो एक बोट सुटलेली आहे, पुढे जात आहे, दुसरी काही बोट सुटणार आहे. अजून भरपूर पब्लिक आहे, भरपूर भाविक भक्त आहेत. भाविक भक्तांची गर्दी बघा किती झालेली आहे इथे. अजून दोन तरी बोट लागतील ना? 2 लागतील. 2 मध्ये काम साठी खूप मेहनत करत आहेत. यायला वाटतं मस्त. मंडळींनो 1 तासानंतर आता आपला नंबर येईल. अजून पुढे भरपूर गर्दी आहे, गर्दी वाढत चालली आहे भाविक भक्तांची. आपल्याला जागा झालेली आहे बसायला. थोड्याच वेळात आता बोट सुटेल. आपण निघालेलो आहोत मोराळे GT मधून. हा पूल गेलेला आहे तो आपला. आज मोबाईल जाईल. तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम क्लास व्ह्यू आहे मित्रांनो. चारही साईडला समुद्र आहे पूर्ण, आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे मध्ये, तुम्ही पाहू शकता. हां चल, इथूनच चल जाऊया. गण्याबाईला चिंबोराचा बिल दिसलेला आहे, तर बघूया आता चिंबोरी काढणार आहे. बिल नाही हा बाई इथं वाटतंय चिंबोरा. ह्या साईडचे वाटतं ते इकडं. मित्रांनो बघूया काय भेटतंय की नाही. चिंबोरा चिकाऊ आहे वाटतं. नाही खरबी आली बाहेर ती बघ, शिट्टी आली आहे काय. ह्या बघ ह्याच्यामध्ये टाकून इथे ह्या साईडला. हे घोटला आत गणबाय, घोटलं पण आत नाही काय भेटणार वाटतं. नाही काय. काय पाण्याचं बॉक्स पाण्याला बाबा पाणी कसलं आलो तो
लावायला पाहिजे एक समय लाव अजून समय दे समय लाव आता दर्शन झालेलं आहे तर आपला आता परतीचा प्रवास आहे. आपल्याला मित्र भेटलेला आहे, गावातला आहे. काय मित्रा, कशी काय माहिती देऊ शकतोस काय? किती वर्ष जुनं मंदिर आहे, काय माहिती आहे, आयडिया? मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत, तर अजून पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. चला आपण त्या आजीला आवाज देऊन जाऊ. आजी चला येतो. हा चल माझ्या हा तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.